खांद्यावर भगवे निशाण आले. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा दौडू लागली. मोहीम फत्तेच्या शर्ती उडू लागली आणि 750 वर्षानंतर महाराष्ट्राच्या मातीमध्ये 32 मनी सुवर्ण सिंहासन उभा राहिलं. स्वराज्य स्थापित झालं. पण याच स्वराज्यानं एक नवा अध्याय लिहिला. जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाही, मेल्यानंतरच खऱ्या अर्थाने इथले आयुष्य सुरू होतात. आणि या धगधगत्या परंपरेतलं एक धगधगतं नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. 14 मे 1657 पुरंदरावर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजीराजे. बघता बघता संभाजीराजांच्या बाललीलांनी सगळ्यांची मन हरकू लागली. पण त्याच वेळी नियतीनं गलती केली. अवघं 2.25 वर्षाचं वय असताना संभाजीराजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. डोईवरनं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर पाठीला मरण मानून मुलूकभर दौड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी, अशा वेळी सामन्याला मासाहेब जिजाऊ अजून दुसरे शिवराई घडवायचं सामर्थ्य या जिजाऊत नक्कीच आहे सांगत. आणि जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं बालपण सावरलं गेलं. संभाजीराजे शिकले, संभाजी वाचणं